नमस्कार, आपण पाहत आहेत सोलापूर CM न्यूज नेटवर्क। जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील 2 महिन्यांपासून मोटरसायकल चोरीचे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्याचा तपास करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। 18 सप्टेंबर 2025 रोजी जेल रोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेल रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदार त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्या ठिकाणी एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आला। त्याच्याकडून जेल रोड पोलीस ठाण्याकडून एकूण 5 मोटरसायकली, MIDC पोलीस ठाण्याकडील 1 मोटरसायकल तसेच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर वेस्ट शुक्रवार पेठ सोलापूर याच्या ताब्यातून 1 मोटरसायकल, मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील 1 मोटरसायकल असे एकूण 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। सदर मोटरसायकलींची एकूण किंमत 3,30,000 रुपये या किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात। जेल रोड पोलीस ठाण्याकडील आणि MIDC पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। ही कामगिरी M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार MD नदाफ, शरीफ शेख, पोलीस हवालदार धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ यसलवाड, उमेश सावंत, युवराज गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे यांनी केली आहे।